लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहतो की आता पार्थ शुद्धीवर आलेला असतो. जीवा मानिनीला सांगतो, आई दादा शुद्धीवर यावा म्हणून काव्या मंदिरात हातात जळता निखाळा घेऊन उभी होती. विक्रम म्हणतो, मानिनी अजून तुला वाटतं की पुढे जाऊन पार्थला काव्याच्या बाबतीत पश्चाताप होईल म्हणून. नंतर नंदिनीसुद्धा मानिनीसमोर हात जोडून म्हणते की आई प्लीज आता तरी तुमचं काव्याबद्दलचं मत बदला. मानिनी या तिघांनी बोललेल्या गोष्टींचा विचार करते. नंतर काव्या पार्थजवळ जाते. पार्थ चांगलाच बोलायला लागलेला असतो. पार्थ म्हणतो काव्याला, काव्या माझा विश्वास बसत नाहीये की तुम्ही माझ्यासाठी मंदिरात हातात जळता निखारा घेऊन उभ्या होतात. नाही म्हणजे मी गेलो असतो तरी तुम्हाला काय फरक पडला असता. हे ऐकल्यानंतर काव्या मजेने पार्थच्या गालावर मारते. तिला असं म्हणायचं असतं की असं नका बोलू मिस्टर देशमुख. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.